या भारताच्या भूमिकेला पाठिंबा होता असं माझं आकलन आहे. बरोबर. चीन आणि रशियाचे राष्ट्रप्रमुख या बैठकीला उपस्थित नव्हते, पण भारतानं या संघटनेविषयीची बांधिलकी व्यक्त करत आपले पंतप्रधान तिथे गेले होते. ब्रिक्स परिषदेचे आज भारतासाठी नेमकं महत्त्व आपल्याला कसं सांगता येईल? निश्चितच ब्रिक्सची स्थापना खरी तर ही पाश्चिमात्य एका इन्व्हेस्टमेंट बँकरच्याकडनं झालेली आहे, की ज्या दुसऱ्या स्तरावरच्या ज्या अर्थव्यवस्था आहेत त्याच्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीन, त्याला कालांतराने दक्षिण आफ्रिकेचा त्याच्यामध्ये समावेश झाला. तर या देशांची काय भूमिका असू शकते, इथून ही सुरुवात झाली, त्याच्यातनं या गटाची निर्मिती झाली. पण आज परिस्थिती अशी आहे की या ब्रिक्स देशामध्ये जवळपास जगातली सगळ्यात जास्त लोकसंख्या, इतर कुठल्याही गटाच्या तुलनेत सगळ्यात जास्त लोकसंख्या, सगळ्यात जास्त जीडीपी, सगळ्यात जास्त व्यापार हा ब्रिक्स देशांमध्ये होतो. बरोबर. आणि अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी ब्रिक्स गटाला लक्ष्य करायला, उघडपणे लक्ष्य करायला सुरुवात केलेली आहे. ही जी परिषद होती त्याच्यामध्ये रशिया युक्रेन युद्धामुळे आणि व्लादिमीर पुतीन यांच्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट काढल्यामुळे ते याला येऊ शकले नाहीत. चीनमध्ये असं म्हणतात की अंतर्गत काहीतरी धुसफूस चालू होती, ज्या कारणासाठी शी जिनपिंग उपस्थित राहू शकले नाहीत. ब्राझील विरुद्ध अमेरिकेने आता खूप कडवट भूमिका घेतलेली आहे. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की कदाचित भारत या परिषदेला जाणार नाही. पण या परिषदेला उपस्थित राहून भारताने एकूणच ब्रिक्स देश आहेत आणि एकूणच ज्याला ग्लोबल साऊथ म्हणतात, विकसनशील देश आहेत, त्यांच्याबद्दलची आपली कटिबद्धता पुन्हा एकदा स्पष्ट केलेली. म्हणजे चीन आणि यांच्या म्हणजे रशिया ह्याच्या परिषदेमध्ये नव्हते, तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये एकंदर भारताचा प्रभावसुद्धा जास्त जाणवला असेल. आता ब्रिक्समध्ये अमेरिकेच्या रेसिप्रोकल तारीफ म्हणजेच प्रति आयात